नमस्कार मित्रांनो, कोकण प्रेमी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आपली नेहमीची जागा बघून तुम्हाला वाटलं असेल की आपण आज गावी गेलो म्हणून. तर खरंच सकाळी आलो 5 वाजता आम्ही रात्री निघालेलो. 10:30च्या दरम्यान आम्ही निघालो आणि इलेक्शन संपल्या आम्ही गावी आलोय. तर आता नाश्ताची तयारी झाली. आता पण पूर्ण घराची साफसफाई बाकी आहे आणि ते आता सुरुवात करणार होतो. तर ब्लॉग एंड पर्यंत पाहत राहा. तर उन्हाळी सुट्टीचा आपला पहिला ब्लॉग कसा असणार आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. चला व्हिडिओ पहा. चला सकाळ सकाळ आपलं आता तयारी चालू झाली. सर्वप्रथम आई आता बघा देवाबत्ती करून घेते देवाची. बरेच दिवसांनी आलो तर पूजा करण्याचा मुहूर्त आला आपला. हो मला गोळ्या घ्यायची. हो फुलांमध्ये तर आहेत बघ. फुल बघितले तिकडे? हो मी बघितले. आणतो. जास्वंदीवर मी बघितलेले आपल्या फ्रीज मधले अंदर 2 गोंडे. 2च गोंडे ते नीट आहे. मला चूज करायचं हो 2 दे. बदल घरी पण ठेव. व्यवस्थित चला आता आपण चाललोय जरा दूध आणायला. जरा सकाळ सकाळ काय नाही आपल्याला तर दूध घेऊन येऊया आपण चहा पियाला आणि मग बाकीचे काम आता करायला सुरुवात करू. सकाळ सकाळ व्ह्यू बघा. थोडंसं 9 वाजलेत तरी पण आहे ना फुल ऊन आहे कडक. बाहेर पडावंसं वाटत नाही आणि समोर आपलं देवीचं दर्शन होतंय. चला रस्त्यानं आपण गाडी आता काल आलो आपण गाडी इथेच लावली कारण खाली जायला पूर्ण रोड पॅक आहे. म्हणजे हा पूर्ण खोदलंय तर गाडी आपल्याला जाऊ शकत नाही. रोडचं काम पण एकदम नवीन झालं. आता आल्या बघतोय आपण थोडं वाढवलं आणि गाडी इथेच ठेवली आपण जाऊ सरळ दुकानामध्ये. ते बघा समोरच आपलं दुकान आहे. तो जो आहे ना तो आपलं दुकान आणि संपूर्ण बौद्धवाडी. माहोल बघायचा झालाय मित्रांनो. गावाला आलंय ना एकदम तर बरं वाटतंय. अप्पा ओ अप्पा काय म्हणताय? तब्येत कशी आहे? बरी आहे ना? अजून द्या 2. हे ना खराब नाही होणार ना फ्रीज मध्ये ठेवलं? लाईट हे का करते? हा बस झालं आम्ही. मामी बस झाली. तब्येत बरी आहे ना? अक्षय आलेला मला आणि अर्धा किलो पोहे द्या आणि हे द्या शेंगदाणे द्या. तोराडी बरोबर ना? हो आलो.
ब्रश पण द्यायचं आहे दादा पैसे दिले म्हणजे परत 4-5 द्यायचा असा आपण आता दूध आणि पोहे वगैरे सर्व घेतले. आज का नाश्त्याला वाटतं कांदा पोहे आहेत ते सर्व घेतलेले आहे. तर बघूया पुढचं कसे आजचा दिवसभरात काय आपल्याला कामं होतात ती. तर ब्लॉग एंडपर्यंत बघतच राहा तुम्ही. मित्रांनो आपला प्लासच्या साईडला आहे ना हे काकडे आहेत ना आपल्या आणि ते माकडं बघा सर्व खाऊन गेले. ते बघा लाईनीत बसलेत सगळे. हा बघा एक गेला सर्व खाऊन गेले यातले आपले. आता आपल्या घरापर्यंत यायला लागलेत माकडं. गेले पप्पा काय होता हा काय होता माकोड होता काय होता मॅम हा कुठे होता इथे होता हा. सकाळ सकाळ आला घराची बघा आणि याला बघा याला सारखं मुद्दामून येतो मुद्दामून कॅमेरा समोर यायला बघतोय. पप्पा हाय कर हा शाबाश हा तू दादा हा. आणि याला सर्व आता तो पूर्ण इथे आला फ्री झालाय. आणि बाहेरचा व्ह्यू बघा आपल्या घराच्या बाजूचा. आता मी खाली सध्या जात नाही कारण खूप ऊन आहे आणि या उन्हातनं काय करता पण येणार नाही मला. गरमी वगैरे आहे तर जास्त गावाला खूप ऊन आहे मित्रांनो. तर मी संध्याकाळ थोडं झालं ना ऊन कमी तर मी पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो. आता आपण घराच्या आतली बघूया कसं आहे काय. आणि खूप आता काय काय काम आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. घराच्या आतमध्ये जाऊया आता. ताई इकडे कामाला सुरुवात केली तिच्या. अजून खूप काय साफसफाई वगैरे बाकी आहे आपली. आणि AC वाला पण येणार आहे तर आपल्याला AC बसवून घ्यायची इकडे. आणि जे झालेलं ना काम POP वाल्याचं तुम्हाला दाखवतो. घराचं आपलं नुकसान झालंय थोडं. ते ही थोडी जागा आहे ना आपल्याला ती कबुतरांनी म्हणजे थोडं वजन हे करून तो PVC आहे ना म्हणजे तुटलंय तर आपल्याला तेही बनवून घ्यायचं. तो आता येणार आहे. आता बघून गेलाय सकाळी आपला आणि तर तो सकाळी बघून गेलाय आणि आता येईल तो संध्याकाळी म्हणजे आज नाही तो उद्या तो येणार आहे. सकाळी 9:30 वाजता येणार आहे. तर ते काम करून घ्यायचं आपल्याला. अजून अशी भरपूर काम आहेत आपल्याला ती करून घ्यायची घराची. आणि इथे बघा अजून एक दाखवतो मी तुम्हाला. हे सर्व PVC आपल्याला तुटलेलं ते काढून ठेवले. आणि हा बघा हे चालू आहे मस्ती वगैरे. गावी आपण सगळं सेटअप आणून ठेवलं. जिमचं सामान आहे बघा जिजूने आणून ठेवलं सर्व. हे एक आहे अजून डंबेलचं ते आणि अजून काही रॉ प्लेटी पण आहेत ते खाली ठेवलेत बहुतेक. इकडे पण थोडं आपल्याला जाळी मारून घ्यायचे. हा पूर्ण आपला पॅसेजच्या बॅक साईडची गॅलरी आपला म्हणजे वरचा बेडरूम आहे ना ही त्याची गॅलरी आहे. हा बघा बेडरूम आहे वरचा आणि हा बेडरूमच्या इथनं बॅक साईडला गॅलरी आपली आहे. हा पूर्ण व्ह्यू आहे बाहेरचं. आणि इथून थोडे कबूतर वगैरे आतमध्ये हे करतात म्हणून ही पूर्ण आपल्याला जाळी कव्हर करून घ्यायची पॅक करून. खूप काही काम आहेत ते आपल्याला पावसाच्या आधी करून घ्यायचे. आणि समोरच आपल्या नेहमीप्रमाणे आई सौंदर्य जागमातेचं मंदिर घराच्या समोर आपल्याला दर्शन होतं. हे तुम्हाला मी नेहमी ब्लॉगमध्ये दाखवत असतो. पप्पा चला चला आता चला लवकर उतर हा उतर लवकर पप्पाची मस्ती झाली. बॉल वाजा बॅट मला वरून टाका लवकर. आणि इथे आपली मावशी सुद्धा आले. बघा घाटकोपरवाली आपली मावशी आली इकडे. आणि संदीप पण आला तो दुकानात गेलाय. भाई लोग अपना संदीप भाऊ आ गया भाऊ घाटकोपर से आ गया वो भी. संदीप दा आला आपला. खूप प्रवास करून आला उन्हात ना आता. हो तुला बोललो मी सकाळी लवकर निघ रात्री. आल्या चालू झाल्या.
काय रे तुला तिथपर्यंत आवाज येतोय हा काय चाललंय तुझा एवढ्या जोरात का वरडते येताना मुंबईवरून आपण एसी घेऊन आलेलो आणि एसीचा आता लावायची तयारी चालू आहे आणि थोडंफार क्लीन करायचं आहे. 1000 भाईचे सबस्क्रायबर झालेले आहेत आणि जिजूंचं काम जोरात चालू आहे. संदीपदा पण आहे, तो मदतीला आहे थोडा आपल्या. हे करून नंतर आपण लावायला घेऊ. चालू आपल्या होईल माणसं बोलवलेत आपण सर्व एसी वाला, तर त्याकडून आल्यावर तो आपण लावून घेऊ. फायनली आपला एसी वाला पण आला लावायला आणि वाजलेत आपले आता 4 वाजलेत. सकाळीच येणार होतं पण भाई थोडा लेट आलाय. आल्या लगेच काम चालू केलं. तर मित्रांनो आपलं आतलं काम झालेलं आहे आणि आता आपल्याला ही मशीन लावायची आहे. तर हिचा सेटअप फक्त करून घ्यायचा आहे, मग काम कम्प्लीट आहे. आता ही मशीन आहे ना आपल्याला या सज्जाच्या वर लावायची, म्हणजे ह्या खिडकीच्या वर टाकायची. ती वायर तिकडनं काढलेली आहे. तयारी करून घ्या त्याची. किती वर्ष काम करतो रे? 20 वर्ष झाली. किती? 20 वर्ष. स्वतःच आहे ना तुझा? आणि खरं मेहनत आहे मित्रांनो. साधारणतः किती किलोमीटर असेल रे आपण अंतर आल्यास? आंबेदवरनं 25-30. गोरेगाव आंबेदवरनं 9 किलोमीटर पकड. हा आणि तो गोरेगाव 13 किलोमीटर. 25-30 असेल. 43 किलोमीटर ना. सिंगल म्हणजे एवढा प्रवास करून तो आपल्या घरची एसी लावायला आलाय. खरं तर गावाला आपल्याला सर्व लांब लांबच असतं सोय सुविधा आणि ते करावं पण लागतं त्यासाठी. हो सांग जरा खरं नाही पाणी नोटवाले येत त्याला पडाय तुला भेटतील अजून. आता मग आमची एसी लावलीस ना थोडे ऍड करून टाक इथे. कार्ड बिट देऊन टाक. हा पॅम्पलेट असं छापून द्यायचा. ब्रोकर आपला ब्रोशर वगैरे. कुठलं पॅम्पलेट? हा तुझ्या नावाचा मस्त पैकी छापून टाकायचं स्टँडला. एसी कुणाला बसवायची असेल तर सांगू. एवढे वर्ष काम करते ना, विजिट कार्ड पण नाही बनवलंय, कायच नाही. सगळे कॉन्टॅक्ट हा एक नंबरात काम चाललंय. बस म्हणजे जशी कसं काम कमी असलं का आपण पॅम्पलेट वगैरे छापतो, विजिटिंग कार्ड गरज नाही. तू मार्केटिंगच नाही केली ना अजिबात. मी स्वतः ग्राफिक डिझायनर. नंबरवरतीच मी स्वतः ग्राफिक डिझायनर आहे. माझी बॅनरची कामं आहे तिकडे. मी स्वतः कामं करतो. आता तू हे काय करतोय? हे तिथे गॅसचे पाईप बसवायचे ना. हा त्याच्यासाठी तू गॅसचे हे जे गॅप मोठा केला काय तो? हा ते हे तिथे सर्व्हिस वॉल असतो तिथे आउटडोरला. हा तिथे हा नट फिट करायसाठी असा फ्लेअर बनवावा लागतो. हा नट त्याच्यामध्ये असा फिट बसतो, म्हणजे तिथून गॅस लीक नाही होत. हा जाऊन तिथे त्याच्या तोंडावरती असा फिट बसतो आणि हा नट त्याला कसायचा, म्हणजे गॅस लीक नाही होणार. लिंक नाही होत. लीक नाही होणार. पाईप डायरेक्शन हा पूर्ण हवाचा डायरेक्शन आहे. हा ओपन स्पेस जे ठेवले ना
फक्त आतमध्ये घर राहणार ना समोर थोडा प्रॉब्लेम होणार बाकी काय. नाही होणार, अजिबात नाही होणार. झाकला आहे. काहीच होणार नाही भाऊ, केवढा डिस्टन्स आहे गेला. घर झाकला हवा खेळती राहणार आहे, काहीच नाही होणार. चाळीमध्ये नाहीत ना आपण, हवाचा प्रॉब्लेम नाही, घर झाकला जाईल थोडं. अजिबात नाही टाकणार. समोर ना कोण बघणार इकडून आपल्याला. पण घर आहे, इकडून पण घर आहे. ते पंच आहे तुझ्याकडे तो, हा ना? हो. जाताना मला एक ठेवून देशील काय? काय बरं? असे आज ठेवतो ना. हा चालेल. आता काय लिकेज नको वाटायला म्हणून, लगेच चेक करायचं. लिकेज समजतो लगेच. हो. हा दिसतोय हा बघा. हा लिकेज असला का असा दिसतोय. हा म्हणजे सोडते हवा ती, हा. फुगा येतोय ना. बबल्स येतात. आता काय करणार त्याला? नाही हा होईल. मित्रांनो फायनल आपले एसी झाले पूर्ण कंप्लीट आणि लावून वगैरे सर्व झाले आणि चालू पण झाले बघा. कूलिंग होते चांगली आणि आपण बेडरूम मध्ये पूर्ण एसी लावले. आपल्या कूलिंग पण होते. हा फक्त एवढाच टन मध्ये आपल्याला बसवली एसी आणि चांगली कूलिंग पण होते. फायनली मित्रांनो आपली सर्व कामं झालेली. आजच्या दिवसभरातली पहिलाच दिवस होता आपला, गावाला आलेलो मे महिन्यामध्ये आणि सगळी कामं झालेली आणि आपण एसी पण बघू शकता, ती पण लावून झालेली आपली एसी वगैरे. आणि व्हिडिओ इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये मला नक्कीच सांगा. आणि आता मी गावाला आलो तर डेली ब्लॉग टाकतच राहणार आहे. आजचा ब्लॉग टाकणार आणि परत उद्यापासून मी डेली ब्लॉग टाकणार आहे. तर व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहता. चला बाय.